या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही हा कारण. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी श्री समर्थ रामदास स्वामींनी हे लिहिलेलं वाक्य, या वाक्यापासून आज आपण आपल्या नवीन व्हिडिओसाठी सुरुवात करूया. नमस्कार, मी स्वरांगी चंद्रशेखर कुंभार, VM ट्युटोरियल्स तर्फे तुम्हा तुम्हा सगळ्यांसाठी दुसऱ्या व्हिडिओचा भाग घेऊन आली. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट सांगणार आहोत. प्रत्येक यशस्वी नेत्याचा एकच प्रश्न असतो की माझं खरं ध्येय काय आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं देखील पहिला वाक्य हेच असलं पाहिजे की माझं पहिलं ध्येय काय आहे, मी कशासाठी हे सगळं करतो. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती शिवाजींच्या शिकवणीतून, शिवाजी महाराजांच्या शिकवणीतून आपण हे शिकणार आहोत की आपलं ध्येय का आहे आणि कशासाठी आहे. आणि छत्रपती हे पद त्यांना कशामुळे मिळालं आणि त्याचा कसा त्यांनी उपयोग केला, ते मिळवण्यासाठी सुद्धा त्यांनी कसे प्रयत्न केले, काय काय त्यांच्याकडे प्लॅनिंग होती, ते सुद्धा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांसर छत्रपती शिवाजी महाराज जसे जसं त्यांचा राज्याभिषेक झाला, तसंच आपला खरा राज्याभिषेक म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याचा खरा राज्याभिषेक म्हणजे स्पष्ट दृष्टिकोन आणि धैर्य. आपला स्पष्ट दृष्टिकोन असला पाहिजे आणि आपल्यामध्ये धैर्य असणं गरजेचं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांकडनं या दोन गोष्टी आज आपण शिकणार आहोत. आता छत्रपती शिवाजी महाराज हे जन्मापासून छत्रपती नव्हते, तर ते हळूहळू स्टेप बाय स्टेप त्यांनी स्वतःला घडवत घेतलं, म्हणजेच शिवबाचे छत्रपती झाले. त्यामुळे त्यांनी काय काय गोष्टी केल्या. पहिलं तर ध्येय निश्चित केलं. बालपणीच त्यांचं ध्येय एकच होतं, ते म्हणजेच स्वराज्याचं स्वप्न, स्थापनेचं स्वप्न. त्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत वाढ, म्हणजेच जिजाऊंनी जे संस्कारातून त्यांना घडवलं, त्या संस्कारातून त्यांनी या गोष्टी निश्चित केल्या. आणि त्यानंतर हे छत्रपती पद आले. हे छत्रपती पद जे आहे हे फुल काट्याने भरलेलं आहे. परंतु आपल्याला फक्त महाराज महाराजांनी एवढं केलं, महाराजांनी हे राज्य निर्माण केलं, पण त्यांना किती त्रास झाला, त्यांना किती कष्ट भोगावे लागले, हे कधीच कोणी जास्ती बोलत नाही. त्यामुळे त्यांचा स्वराज्यावरचा स्वराज्याचा स्थापन केलेल्याचा विश्वास हा त्यांचा अतूट होता. शिवाजी महाराजांनी अगदी लहानपणापासूनच आपलं स्वराज्याची कल्पना मनात रुजवली. आता अडथळे तर प्रत्येक गोष्टीत येतात. अडथळे आपल्याला कुठेही असू दे, कुठेही येतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना देखील असेच अडथळे येत गेले. पहिला अडथळा हा होता, तो म्हणजेच विश्वासघात. छत्रपती शिवाजी महाराजांना बरेच असे लोक भेटले, बरेच आपले स्वतःचे नातेवाईक देखील त्यांचा विश्वासघात करत होते. म्हणजे कोण कोण जरी कुठला चांगला बदल करण्याचा प्रयत्न करत असेल, पण लोकांना ते बघवत नाही, त्यामुळे त्यांना विश्वासघात केला. म्हणजेच आपलीच लोक, आपलेच स्वकीय, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कधीच साथ दिली नाही. आपल्याच माणसांनी केलेल्या विश्वासघातावरती ते कधी रडत नाही बसले. त्यांनी पॉझिटिव्ह वेने घेतलं आणि पुढे जात राहिले. मोगल साम्राज्य, आता तुम्हाला माहितीच असेल, मोगल साम्राज्य हे खूप मोठं साम्राज्य होतं आणि बरेच लोक ते तिकडून आलेले. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना कधीच असं वाटलं नाही की आपण यांच्या समोर असं कसं लढणार. आपल्याकडे मनुष्यबळ नाहीये, आपल्याकडे कुठलीच पॉवर नाहीये, आपण कसं लढणार. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं ध्येय हे हे अतूट होतं आणि त्यांनी हे निश्चित केलेलं की आपल्याला करायचंच. मग मोगल साम्राज्य कितीही मोठं असू दे, बलाढ्य असू दे, त्यांच्याशी आपल्याला कितीही संघर्ष करायला लागू दे, पण आपण करू. त्यांनी वेगवेगळ्या टेक्निक्स पण युज केल्या. तर वेगवेगळ्या टेक्निक्स म्हणजे काय, तर गनिमी कावा, शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची. छत्रपती शिवाजी महाराजांचा युक्तीवरती जास्ती कल होता आणि त्यांनी हे स्वराज्य त्याच गोष्टींवरती निर्माण केलं. राजकीय डावपेच
आता प्रत्येक राजाला, प्रत्येक राज्यामध्ये हे राजकीय डावपेच खेळले जायचे. आता औरंगजेबाच म्हणायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी पत्रात पत्राद्वारे इथपर्यंत म्हणजेच आग्र्यापर्यंत आणलं आणि हे राजकीय डावपेच खेळले. पण छत्रपती शिवाजी महाराज देखील असे कच्च्या गुरुचे चेले नव्हते, परंतु त्यांनी देखील असाच राजकीय डावपेच मांडला आणि संपवला देखील. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना पण असंच कठीण राजकीय परिस्थितीमध्ये या गोष्टी आपण शिकू शकतो. अतूट निश्चय, सर्व संकटांवर मात केली. त्यांचा अतूट निश्चय होता आणि त्यांचा संकटांवरती नाही तर त्या संकटातनं बाहेर कसं पडायचं यावरती जास्ती कौल होता. सोल्युशन कसं आपण काढणार, नुसतं प्रॉब्लेम्स कडे बघण्यापेक्षा आपण आपल्या सोल्युशन कडे बघूया ना, सोल्युशन कसं निघेल. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांकडनं आपल्याला याच गोष्टी शिकायला मिळतात. ज्या वेळेस आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराज अडकले होते त्यावेळेस ते हत्यारबंद होते, त्यांच्याकडे हत्यारच नव्हते. मग आता करणार कसं, जाणार कसं घरी, आपल्या राज्यात आपण कसं जाणार. त्यामुळे त्यांनी युक्ती लढवली. युक्ती अशी लढवली की औरंगजेबाला सुद्धा कळलं नाही कसे आणि कुठून गेले. तर आपण सुद्धा अशीच युक्ती लढवायची आपल्या अभ्यासात, आपल्या ध्येय. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे शक्ती काय होती, ती म्हणजेच किल्ले. किल्ले हे एवढे बलाढ्य होते, ते अभेद्य किल्ले बांधले, किल्ल्याचं उत्तम व्यवस्थापन केलं. प्रत्येक किल्ल्याचा साठी डागडुजीसाठी प्रत्येक वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी पैसे नाणे सर्व दिले आणि अशी माणसं देखील निर्माण केली ज्यांनी हे गड किल्ले बरोबर राखले. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक शक्ती ती म्हणजेच आरमार. आरमार उभं केलं तर प्रत्येक प्रत्येक शत्रू हा जो आहे तो समुद्री मार्गामधनं येत होता. आता मग समुद्री मार्ग आपण सुरक्षित कसा ठेवावा म्हणून आरमार निर्माण केले. स्वतंत्र आरमार उभे केले, किनारपट्टी सुरक्षित केली. अर्थशास्त्र म्हणजेच शेतकरी हा जपला. जर शेतकरीच राहिला नाही तर आपल्याला खायला अन्न कुठून भेटेल. तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा अशी सोय करून दिली की त्यांना कर भरता येणार नाही, परंतु त्यांना वस्तू त्यांनी दिल्या. म्हणजे शेतीच्या वस्तू, नांगर असू दे, बैल असू दे, हे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं कर म्हणून. गुप्तहेर खातं, आता प्रत्येक गुप्तहेर खात्याचा एक प्रमुख असतो, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख होता बहिर्जी नाईक. तर बहिर्जी नाईकांचं जे काम होतं ते खूप महत्वाचं होतं. म्हणजे कुठलाही मोहीम आखायची असेल तर बहिर्जी नाईकांनी पूर्ण त्या परिसराची माहिती गोळा करून छत्रपती शिवाजी महाराजांना द्यायची. आणि त्याचमुळे आपलं जे आपली जी मोहीम आहे ती फते व्हायची. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं गुप्तहेर खातं हे खूप बलाढ्य होतं आणि खूप महत्वाचं देखील होतं. ध्येय स्पष्ट झाले स्वराज्य, पण त्याच्यावरती कधीच छत्रपती शिवाजी महाराजांनी तडजोड केली नाही. त्यांचं एकमेव आणि अंतिम ध्येय म्हणजे काय तर स्वराज्य. त्या स्वराज्यामध्ये न्याय आले, प्रजेसाठी न्याय आले. त्या राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय व्यवस्था एकदम खमकी केली. म्हणजे कोणीही कोणावरतीही अत्याचार न करता सुखाने तिथे राहायचं. जर कोणी अत्याचार केले तर त्याच्यासाठी कठोरच्या कठोर दंड द्यायचे. कधी कडेलोट, कधी चौरंग, कधी एक डावा पाय, उजवा हात, अशी शिक्षा असायची. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक मावळ्याला, प्रत्येक राज्यात, प्रत्येक गड किल्ल्यांवरती नियम लागू केले. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे असे असंख्य नियम आहेत, त्यातले मी तुम्हाला दोन सांगते. पहिला नियम म्हणजे गडाचे दरवाजे संध्याकाळी 7 वाजता बंद झाले पाहिजे, हा एक नियम लागून दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी. दुसरा नियम म्हणजेच कुठल्याही परस्त्रीला ज्या वेळेस
आपले मोहीम असेल त्यावेळेस त्यांना हात नाही लावायचा किंवा त्यांना तलवारीने मारून नाही टाकायचं. त्यामुळे हा एक नियम लागून दिला. संरक्षण म्हणजेच प्रजेचं संरक्षण देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी तितक्याच खुबीने केलं. म्हणजेच आता प्रत्येक गड किल्ले त्याच्या आजूबाजूला राहणारे जी माणसं, जी वस्ती, जो परिसर आहे तो सुरक्षित कसा राहील यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बरेच मेहनत घेतली आणि त्या गडांवरती असे काही नियम लागू केले की तिथे शत्रू कधीच फिरकायचा नाही. तर उदाहरणार्थ आता छत्रपती शिवाजी महाराजांकडनं आपण या सगळ्या गोष्टी घेतल्या. नीट परीक्षेची तयारी करायची आपल्या विद्यार्थ्यांना, तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तर 10 तास अभ्यास करावा लागेल. नीट ही खूप कठोर परीक्षा आहे, खूप मेहनत घ्यावी लागणार आपल्याला. त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला 10 तास पूर्णपणे अभ्यास करावा लागेल. तर हा 10 तास एका दिवसाचा असू दे किंवा प्रत्येक दिवसाचा असू दे, तो आपल्याला शिस्तीने करायचा आहे. 90% आपली शिस्त असते. वेळेचे काटेकोरपणे नियोजन करायचं. म्हणजे आपण म्हणतो की आपण करू करू पण होत नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श ठेवायचा आणि पुढे आपण नियोजन करायला सुरुवात करायची. म्हणजेच प्लॅनिंग. प्लॅनिंग जर केली ना तर आपल्याला सर्व काही भेटतं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे उदाहरण ठेवून आपण आत्तापासूनच नीटच्या परीक्षेची तयारी करायची आहे ना, तर प्लॅनिंग करायला सुरुवात करा. तर ती प्लॅनिंग कशी असू दे, ती आपण आत्तापासून जर करायला सुरुवात केली तरच आपलं आपलं ध्येय आपल्याला पूर्ण करता येईल. आपण विचलित भरपूर वेळेस होतो. आता हे उलट झालं, 90% आपण विचलित होतो आणि 10%च आपली शिस्त असते. त्यामुळे 90% आपली शिस्त असली पाहिजे आणि 10% आपण विचलित व्हायला पाहिजे. आपल्या मित्रमैत्रिणींना तुम्ही एक टाइम द्या की या या टायमालाच मी तुम्हाला भेटेल, या या टायमालाच मी तुम्हाला फोन करेल किंवा या या टायमालाच आपण भेटूया. त्यामुळे काय होईल, तुमचं जे ध्येय आहे ते लवकरात लवकर प्राप्त होईल. तुम्हाला जे आवडीच्या व्यक्तीबरोबर वेळ घालवायला आवडतो, तुमच्या मित्रांसोबत फोनवरती खेळायला आवडतं, ते देखील होईल. त्यामुळे असं प्लॅनिंग करा की जे तुम्हाला पुढे जाऊन चांगलं ध्येय प्राप्त होईल. विद्यार्थ्यांसाठी काय, ध्येय निश्चित करा, नियोजन करा, ध्येय दिनदर्शिका बनवा. प्रत्येक दिवसाचा टू डू लिस्ट बनवा. मला या 3 गोष्टी या दिवसात पूर्ण करायच्या. निष्कर्ष काय, तर नेतृत्व स्पष्टतेतून सुरू होतं, धैर्याने वाढतं. म्हणजेच आपल्याकडे करेज असणं गरजेचं आहे आणि आपलं नेतृत्व चांगलं असणं गरजेचं आहे. म्हणजे स्पष्ट असणं गरजेचं आहे. तुम्ही आत्तापासून जर सुरुवात केली तर तुम्हाला जे ध्येय पुढच्या 2 वर्षात मिळवायचंय तर तुम्ही याच वर्षी मिळवणार. त्यामुळे समजा जर कोणी 12वी असून नीटच्या परीक्षेसाठी तयारी करत असेल तर त्यांना आम्ही खरंच सपोर्ट करायला तयार आहोत. तुम्हाला आपल्या VM ट्युटोरियल्सची वेबसाईट, त्याची लिंक मी बायोमध्ये दिलेली आहे. तुम्ही ती एकदा चेक करा. मला जर वाटत असेल आमच्याशी बोलावं, तुम्ही बोलू शकता बिनधास्त. धन्यवाद.